साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे। प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामलेंच्या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। शिकायला गेलो एक नाटकाला या प्रेक्षकांकडून आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतं। यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। एका तलाठ्यावर रेतीचा ट्रक नेत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील हा प्रकार आहे। 4 आरोपींविरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील वाळू तस्करांची मुजोरी अद्याप सुरूच आहे। प्रशासनावर विविध प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून वाळूची चोरी केली जाते। कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार पोलीस चौकशीत समोर आलाय। या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये मारेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कोल्हापुरात गणेशोत्सवात डीजे वाजवल्याचं प्रकरण मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांना 1 वर्षाचा कारावास आणि दंड ठोठावण्यात आलाय। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय। गणेशोत्सवात ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करत साऊंड सिस्टीम लावल्याचं सिद्ध झाल्यानं राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाच्या 4 पदाधिकाऱ्यांना 1 वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी 15,000चा दंडाची शिक्षा शुक्रवारी झाली आहे। प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पंकज राजपूत यांनी हा निकाल दिलाय। 2016च्या गणेशोत्सवाबाबत तत्कालीन शहर पोलीस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांनी न्यायालयात हा खटला दाखल केला होता। गणेश तरुण मंडळ राजारामपुरीचे अध्यक्ष योगेश दीपक मोहिते, उपाध्यक्ष कुणाल हितेंद्र पाटील, सचिव इंद्रजित सर्जेराव नाईक निंबाळकर, खजिनदार पंकज श्रीरंग चौगुले अशी शिक्षा झालेल्या या पदाधिकाऱ्यांची नाव आहेत। महाराष्ट्रातील आरोग्य सेवांसाठी मोठा दिलासा मिळालाय। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यासाठी तब्बल 6,891 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। खासदार अमर काळे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर ऑक्टोबर 2025 पर्यंत 1,275 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। या निधीमुळे आरोग्य विभागातील थांबलेलं वेतन आणि रखडलेल्या योजना पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता खासदार अमर काळेंनी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।